ज्या वेळेला आपण तिखट खातो, प्रचंड तिखट खातो, त्यावेळेला आपला मुखभाग संपूर्ण तिखट आणि झणझणीत असा जळजळ करत असतो. तर अशा वेळेला आपल्या नाकातून पाणी जायला लागतं, कधी कधी डोळ्यातून सुद्धा पाणी जातं. तर म्हणून आपण या वेळेला उष्णता ज्यावेळेला वाढते त्यावेळेला ही सर्दी होते. तर अशा दोन्ही प्रकारची ही सर्दी आहे. तर वाताची जी सर्दी असते ना, त्याला एक सिंपल उपाय आहे, तो म्हणजे नाकाचा हा जो भाग आहे, परत इथून वरतून हा जो भाग आहे, याला तेल लावायचं आणि तेल लावून वाफारा घ्यायचा. असं केल्याने ही सर्दी कमी होण्याची शक्यता असते. आणि जी उष्णतेमुळे होणारी जी सर्दी आहे त्यामध्ये काय करायचं असतं, त्यामध्ये जर तुम्ही वाफारा घेतला तर ती सर्दी आणखीन वाढण्याची शक्यता असते. त्याच्यामध्ये तुम्ही एक करू शकता की 2 वनस्पती आहे, त्या वनस्पतींचं नाव आहे, एक आहे शतावरी आणि दुसरं आहे अश्वगंधा. या दोघांचं चूर्णाची पावडर तुम्ही रात्री जेवणानंतर अर्धा चमच जर घेतली, 7 दिवस घेतली, तर ही सर्दी काही प्रमाणामध्ये कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. पण मित्रांनो, जर तुम्ही हे उपाय करूनही फरक नसेल पडत तर तुमच्या जवळच्या वैद्यांना नक्की संपर्क करा आणि ही सर्दी कायमची बरी करण्यासाठी प्रयत्न करा.